श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशायणमा. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधी. लहानां वाचून मोठ्यांचा, मोठेपणानं टिके साचा, पतित विना परमेश्वराचा बोलबाल होणे नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात, पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परिस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी. ओहळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. असो गोविंद बुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर, तो कराया कीर्तन गजर, शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार, ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकलला याचे प्रेम बहु असे. तैसानं मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार, त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी. त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारी लाथा, समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम. तोडी चराठे वरच्यावरी, स्थिर न राही क्षणभरी, कधी कधी कंतारी त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस, आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साकळ्या होत्या त्यासी बांधण्या केल्या, त्या या समस्ती राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या, कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तसे आक्रमिले अंबर. दिवा भितांचे धुत्कार होऊ लागले वृक्षावरी. टिवट्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्षा धुंडीती, पिंगळे बसुने वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे, कोठही न दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यांनी. अशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधला ठायास येथे झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असे त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशाग्येने भूमीवर. औषधाचे प्रयोजन रोग निवारण्याकारण, तेवी द्वाडाचे द्वाडपण साधू पुरुष निवारिती. असो गजानन घोड्यापासी आले रात्र समयासी, जाऊन निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणिगण गणात बोते. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटो तो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न, हे सुचवा वया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका. बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे म्हण, ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य, मानून कोप तयाप्रत निराळा त्या तोची असे. गिणगिण गिनात बोते, कोणी गणिगण गणात बोते. ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावे. त्यासी न आपुले प्रयोजन, आपण कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने, वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधून टाकीला. गोविंद बुवाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी, म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, ऐसे पडता दृष्टीप्रत. गोविंद बुवाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपुल्या मणी म्हणे, हे ऐसे काले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळव येतं, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहावया गेले. तो एक माणूस दिसले, चोह पायात निजलेले. त्या द्वाड घोड्याच्या अति निकटे येऊनी पाहू लागले निरुखुनी. तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत, हे कळले कारणासहित मजलागी येधवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे, जेथे कस्तुरी तेथे नसे, दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायांवरी गोविंद बुवाने अत्यादरी, शीर ठेविले निर्धारी, अष्टभाव दाठले. मुखी करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन, विघ्नांची करीतसा कंदन, याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाड अति, सर्वही ज्याला भीती, तेथेच आला तो गुरुमूर्ती, हरण्याचा द्वाडपणा.
ह्या घोड्याच्या अचाट खोडी, चालता मध्येच मारी उडी, क्षणाक्षणा मागल्या झाडी, हा दुगण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून, म्हणून बाजारा लागून, गेलो विकाया कारण, परीनं कोणी घेईयान. मी फुकटही द्याया लागलो, परीनं कोणी तयार घ्याया, त्यावरी आपण केली दया, हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीब साचे, घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्यास अवघ्या सोडून. तू शिव्याचा समोरी आता याचा विचार काही करी, वागत जावे बैलापरी, त्रास न देई कवणाते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्षे करून पशुही ज्याने आकळीला. असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी, आले गोविंदबुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवांचा शेगावासी ठाऊक साचा, कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जण. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलते त्या कारण, गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास येथे आला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत, तुमचा घोडा करील घात, सहज लिलेने कवनाचा. गोविंदबुवा त्यांसी वदले, तुमचे म्हणणे मी ऐकिले, माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून, झाला गोगलगाई समान, आता भ्यावयाचे कारण, काही न उरले कोणाशी. चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चर्राटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीना लाविले त्यास तोंड घोड्याने एकही. पहा संतांची केवढी शक्ती, पशुही आज्ञेत वागती, पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची. श्लोक पूर्वी पृथ्वी वृत्त अचित्य जनता प्रती, कृती तुझी न कोणाकडे, असो खलही केवडा तव कृपे सुमाग्री वळे. उने पुढती ये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी या वरद हस्त ठेवा जणी. ऐसी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येथे येई नवी नवी, काहीतरी घरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरची 2 गृहस्थ आले काही धरुणी हेत समर्थांच्या दर्शना. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुखा येऊ आपण घेऊन. काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा, गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायांवरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपणा. आता पुढच्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणायचे विसरले, कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. ते स्वामी म्हणाले भास्कराशी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारुनी धोतरासी, विसरली जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण, करीती आपण होऊन खोटेपणा सर्वांशी. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणते चांडाळते. द्विजे निजधर्म सोडिला, आचार विचार सांडिला, यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सापरत. बेटे म्हणे नवस करीती आणि हात हलवीत येथे येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या म्हणीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरी तो घननीळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे याचे परिपूर्ण, हा जगत वक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला म्हणे तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊनी चल गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले, तै महाराज वदले त्या. आता शिळ्या कळीप्रत का हा उगा आणिता उत, सार नाही किंमती यात, मी न हपापलो गांजाला. आता आपण्या गांजाप्रत नका जाऊ पेठेत, मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाचे न हेतू पुरती, ही खूनगाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असण्या गांजा आणा.
पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदा न चुकवा नेम, 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथच तेर आहे मुडानी पती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा अनावया न विसरा, परमार्थार्थ खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होता पाही, दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नीचा विचार एक, पौष मासी निगती देख, ओझ्यासाठी घोडे एक गहुनिया बरोबरी. कुबडी कंथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येही झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार, असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करी साथी झांज घेऊन हाती घेऊन. रघुपतीचा नामगजर करी पंथांचे निरंतर, शेगाव खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे. आनंदी स्वामीस जालनापुरी वंदुनिया जांबनगरी, जाये तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड अंबेजोगाई मोहोरी बेलेश्वर स्वामीचे, पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातार, असे जे गडाच्या पायथ्यापाशी. माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला, श्री सज्जनगडाला नवमीचे त्या उत्सवाशी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्थ कारणे खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा, दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याचा मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास, निघावे परत जावयास याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रू लोचनासी शब्दन त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर, परमार्थाशी शरीर निकोप आदी पाहिजे. तरीच सर्व घडेस काही, हे रामदासा माझी आई, हे म्हणण्याची जरूर नाही आता सर्व जाणतसा. ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्ने म्हणाले रामदास, ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी, येईल मी नवमीला तुला द्याया दर्शन. हे माने प्रमाण वचन, आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माध्यमासी, त्या बाळापुरासी ते आता अवधारा. मागे वद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधांचे वाचन, रात्रीस कीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, दुपारती अस्समानाला. बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी, उत्सव साह्या करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहारा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी, उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षुण. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत, लोक आले झाले विस्मित गजाननासी पाहुनिया. म्हणू लागले बुवासी, उठा उठा हो वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संतांचे लागले पाया माझ्या घरासी. परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन ये ठाया.
त्यांच्या मसी करार आहे. मी नवमीला येईन न पाहे, ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक: अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहता तो येऊन द्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुबाहू साजिरी उभी निजानंदा समे. करण्या गेला नमस्कार, तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी. भाली त्रिपुंड उभा साचा, होता गोपी चंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले, नयने साचले आनंदाश्रू. तो सर्वेच दिसती गजानन, त्याच्या नेत्रांकारण. कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंडी शिरीचा जटाभार. पुन्हा त्याचे हताश व्हावे, तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा तो निरखून पाहावे, तो मागुती गजानना. ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळा लासे अंतरी, कोडे काहीच उमगेना. मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करून नको गांगरू देऊ मम. तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भितरी राहिलो येऊन मळ्यात. तुला सज्जन गडानी दिले वचन, की दास नवमीस येईन मी बाळापुरा लागून. ह्याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस, याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वाससी जीर्णनी तो पाही. ऐसा मुळीना भ्रमिष्ट होई, चाल पाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पार्टी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्ने पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती. संशय मुळीना धरी चित्ती, तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोपशला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननांचे पायावर. महाराज आपुली लीला मीना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली, न्यूनतान काही उरली. अभ्रकावरी कृपा केली, तेने धन्य झालो मी. आता काही दिवस रहाया बाळापुरास. हीच आहे मणी आस, ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर, ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले. रस्त्याने न कोणा दिसले, क्षणात पोचले शेगावी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत, ऐसी इच्छा दासगणू. शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 9मोऽध्याय समाप्त.